पनवेलचा प्रतिनिधी आला असेल तर नोंद द्या. या इथे. पेन आहे ना रे? पेन कुठं आहेत कशा? आजच्या दिवसातील तिसरा सामना शिवशक्ती 11 पनवेल विरुद्ध मुलुंड. पनवेलमधून कोण लेडीज खेळणार आहे ते? प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो मुलुंड संघाने आणि शिवशक्ती 11 पनवेल संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. शिवशक्ती पनवेलकडून स्ट्राईक एंडला दिसतोय तो अजय, नॉन स्ट्राईकला अभि, तर मुलुंड संघाकडून पहिलं व वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो साई. नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला होणार यात काही शंका नाही. कृपया ग्राउंडच्या बाहेर या, कृपया ग्राउंडच्या आतमध्ये नका. मागील सामन्यामध्ये झालेला विजेता संघ व उपविजेता संघ यावेळी पहिला चेंडू अवांतर चेंडू. नक्कीच साई आपली दिशा भुलतोय आणि अवांतर चेंडूने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1. दुसऱ्या चेंडूचा सुरेख चेंडू यावेळी सन्मान देतोय अजय आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये साईला यश मिळतंय. धावसंख्या झाली 2. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1. धावसंख्या 1. दरम्यान साईचा दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकतोय आणि अजयला मात्र चमक देतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय साई. अभि आहे का? अतिशय सुंदर गोलंदाजी. नक्कीच अभिला मात्र जकडून ठेवतोय. अभिला काही चेंडू समजत नाहीये. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये साई यशस्वी ठरतोय. निश्चितच सुरेख गोलंदाजी साई याच्या माध्यमातून. यावेळी थोडीशी दिशामध्ये चूक करतोय आणि अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पाडतोय. धावसंख्या होते 2. बिनबाद 2. नक्कीच साई मागच्या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. नक्कीच आपल्या गोलंदाजीची चमक दाखवतोय. यावेळी सुरेख फटका मिळतोय. थोडीशी मिसफिल्ड होते आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलून 1 धाव, 34 धाव मिळवत आहेत आणि वैयक्तिक 2 धावा मिळवून संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 4. निश्चित सुरेख सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. यावेळी गतीमध्ये थोडं परिवर्तन करतोय आणि अभिला काही समजत नाही चेंडू. सुरेख चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्टंपच्या वरून जाणारा चेंडू आणि अभिनिर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 4. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती सुपर 11 मुलुंड संघाची. तितकी सावध सुरुवात म्हणावी लागेल शिवशक्ती पनवेल संघाची. पाहूया वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. पुढील सामना कल्याण विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ बी ठाणे. हा देखील सुपर 11 संघाचा दशावतार कल्याण सुरेख अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेट संघ बी ओळखला जातो. कृपया तसेच स्ट्राईकला निश्चित मैदानात आल्याची नोंद द्या. अजय सारखा धडाकेबाज फलंदाज असेल ज्यानं मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये आपली 6 हिटिंग कॅपेबिलिटी दाखवली होती. दशावतार कल्याण विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ बी ठाणे यांनी आल्याची नोंद द्या.
10-12 पावलांचं रनअप गोपाळ मोरे वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन यावेळी पहिला चेंडू. यावेळी मात्र थोडीशी दिशा चुकते आणि अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 5. कृपया बिनबाद ग्राउंडच्या 5. बाहेरून धावा, जरा सहकार्य करा. कृपया त्या झेंड्यांच्या बाहेरून धावा. पुन्हा एकदा रनिंग ट्रॅकवर गोपाळ मोरे. यावेळी सुरेख फटकाय ऑन साइडला खेळलेला चेंडू सरळ आणि झेल घेण्यात यशस्वी अपयशी. आणि इथे मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचा नक्कीच फायदा उचलला जातो. एक चोरटी धाव आणि 2 धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 7. बिनबाद 7. नक्कीच सावध. दशावतारचे कॅप्टन एके दुसरा चेंडू आणि गोपाळ मोरे याचा. गावदेवी क्रिकेट संघ बी ठाणे कॅप्टन आल्याची नोंद द्या. निश्चितच ऑन ऑफ ड्राईव्ह. एक सिंगल धाव आणि एक चोरटी धाव. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर पाहायला मिळतंय अजय आणि अभि याच्या माध्यमातून. आणि 1 धावाच्या 2 धावामध्ये रूपांतर करतायत. नक्कीच धावसंख्या होते 9. यावेळी सुरेख चेंडू. दशावतार कल्याण अजयला काही चेंडू समजत नाहीये. गावदेवी क्रिकेट संघ बी ठाणे यांच्यामध्ये टॉस उडवला जात आहे आणि टॉस मुवमेंट आहे. चौथा चेंडू विलास बुकनक गोपाळ मोरे याचा अजयसाठी. यावेळी देखील कॅप्टनचा हस्तोलंद. सुरेख चेंडू आउटसाइड डी ऑफ. चेंडू टाकण्यामध्ये गोपाळ मोरे यशस्वी होत आहेत आणि फलंदाजाला चकवा देत आहेत. माळी यांनी टॉस जिंकलेला आहे. गावदेवी क्रिकेट संघ बी यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंगसाठी 5वा चेंडू गोपाळ मोरे यांचा. आणि दशावतार कल्याण यांना फिल्डिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. सुरेख फटकाय सरळ दिशेने. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2 धावेच्या धावसंख्या होते 11. कल्याण यांना सन्मानित देताना राजेश बैकर. दुसऱ्या षटकातील गोपाळ मोरे याचा शेवटचा चेंडू असेल. जर 11 चेंडूचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये फक्त 11 धावा शिवशक्ती पनवेल संघाने बनवल्यात. गावदेवी क्रिकेट संघ नक्कीच गोलंदाजी उत्कृष्ट पद्धतीची झालेली आहे. पुन्हा एकदा सिंगलसाठी प्रयत्न. दुसरी धाव देखील यावेळी पूर्ण होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 13. नक्कीच 12 चेंडूचा जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा म्हणजे एक सावध सुरुवात करण्याची शिवशक्ती पनवेल संघाने पवित्रा घेतला आणि निश्चितच मुलुंड सुपर 11 मुलुंड संघाने गोलंदाजी उत्कृष्ट पद्धतीने करून फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम करतायत. सुपर 11 मुलुंड वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय साई. चौथा खेळणारा सामना दशावतार 11 कल्याण विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ बी ठाणे. साईकडे क्षमता आहे. साईकडे वैयक्तिक दुसरी ओव्हर साई. संघाची तिसरी वैयक्तिक उत्कृष्ट दुसरी. गोलंदाजी सिंगल धावसंख्येवर रोखून धरतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 14. बिनबाद 14. तिसऱ्या षटकात दुसरा चेंडू असेल. यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक येतो आणि झेल बाद होतोय. अजयच्या स्वरूपात नक्कीच मोठा धक्का मानावा लागेल शिवशक्ती पनवेल संघाला. मी म्हटलं होतं साई मागच्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्या विरुद्ध आपण मोठे फटकेबाजी करणं नक्कीच घातकी ठरू शकतंय आणि तेच यावेळी पाहायला मिळतंय आपल्याला मैदानात.
साही आपल्या संघाला पहिला विकेट मिळवून देतोय. पाचवा सामना छावा घाटकोपर विरुद्ध मीराबाई द सॉलिटर्स. कृपया आल्याची नोंद द्या. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. आर्यन. छावा घाटकोपर विरुद्ध मीराबाई द सॉलिटर. स्ट्राईक एंडला असेल आर्यन, नॉन स्ट्राईकला अबी. साई याचा तिसरा चेंडू. उत्कृष्ट चेंडू. चेंडूला गती कमी देण्याचं काम करतोय साई आणि फलंदाजाला चकवा मात्र मिळतोय. पुन्हा एकदा साई बॉलिंगसाठी सज्ज. वैयक्तिक चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवर देखील सन्मान देण्याचं काम करत होता परंतु अवांतर चेंडू आणि अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15. संघासाठी तिसरी ओव्हर, वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन आलेत साई. आणि पुन्हा लेग साईडला खेळलेला चेंडू. 2 रन पूर्ण केलेले आहेत. नक्कीच प्लेयरवर प्रेशर टाकण्याचं काम फलंदाज करत होते. तुषार मोरे पाणी गेटवर आलेला आहे. 5वा चेंडू. उत्कृष्ट कृपया दोन कटवलेला सहकारी लेग घेऊन साईडला जा चेंडू. गेटवर. 1 धाव तर पाण्याचे पूर्ण. जार आलेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावांच्या धावसंख्येनं भर पडते. धावसंख्या होते 19. एक गडी बाद 19. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. कृपया छावा घाटकोपर मीराबाई द सॉलिटर यांनी नोंद द्या. त्यांनी अजून नोंद दिलेली यावेळी नाही. बॅटची एज घेऊन आल्याची नोंद द्या. बॉल जातोय किपरच्या हातात आणि शिवशक्ती 11 पनवेल परेश संघाला चव्हाण, परेश चव्हाण कुठे निश्चित असतील दुसरा धक्का मानावा लागेल. तर त्यांनी स्टेजवर या. आर्यन याच्या रूपात 6वा सामना पुणे 3 वॉरियर्स षटकाच्या विरुद्ध समाप्तीनंतर कुलस्वामी धावसंख्या क्रिकेट होते. संघ. साखळी सामन्यामधील शेवटचा सामना 19. पुणे वॉरियर्स विरुद्ध षटकाच्या- कुलस्वामी क्रिकेट संघ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 19. संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन येतंय पाहावं लागेल. नवीन फलंदाजाचं नाव अक्षय. स्ट्राईकला अभि, नॉन स्ट्राईकला अक्षय. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून चौथं षटक शैलेश. हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. जोपर्यंत अभि आहे तोपर्यंत नक्कीच पनवेल संघ 35 ते 40 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी फुलटॉस चेंडूचा पद्धतीचा चेंडू. त्याला फक्त दिशा दिले. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र रनआउट होतोय अभि आणि आता मात्र पनवेल संघाला खरंच मोठा धक्का म्हणावा लागेल. अभिच्या स्वरूपात एका धावसंख्येच्या भरीनं धावसंख्या होते 20. एक चेंडू 20. शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 5 षटकामध्ये किती धावा, जास्तीत जास्त किती धावा घाटकोपर शाखेतला मॅनेजर लुईस सर. जमवता येतील यामध्ये कृपया त्यांनी नक्कीच स्टेजला नोंद द्या. शिवशक्ती पनवेल संघ प्रयत्न करेल. त्यांनी आल्याबद्दल त्यांचे आभार. स्ट्राईक फलंदाज कृपया स्टेजवर या. बॅट्समन नेम लुईस सर यांचे आभार आणि अभिनंदन. स्ट्राईक एंडला शुभम. नॉन स्ट्राईकला अक्षय. स्ट्राईकला शुभम. वैयक्तिक यावेळी White ball. अवांतर चेंडूने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 21. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. 10-12 पावलांचं रनअप. शैलेशने पार करून चेंडू
यावेळी मात्र चेंडू समजत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 21. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसरा चेंडू. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू टाकतोय शैलेश आणि फलंदाजाला चकवा देतोय. निश्चितच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी सुरेख फटका आहे. सरळ दिशेने 1 धाव पूर्ण होते. थोडीशी मिसफील्ड करतोय सुभाष पांडव. त्याच्यामुळे दुसरी धाव चोरली जाते आणि 2 धावाच्या बरीनं धावसंख्या होते 23. शेवटच्या षटकातील 5वा चेंडू. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. 1 धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय मात्र यावेळी पंचांचा निर्णय पाहण्यायोग्य असेल. सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या होते 25. धावसंख्या होते 25. पहिल्या इनिंग मधला शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सुपर 11 मुलुंड संघाकडून. फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम शिवशक्ती पनवेल संघाच्या फलंदाजांना नक्कीच रोखण्यात यशस्वी होत आहेत सुपर 11 मुलुंड संघ. आणि पंचांनी धावा पण कळवायच्या आहेत. 1 धावसंख्येच्या धावसंख्येनंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 26 आणि सुपर 11 संघासाठी 27 धावांचं आव्हान ठेवलंय. नक्कीच सुपर 11 मुलुंड संघाची गोलंदाजी सुरेख पाहायला मिळाले आणि शिवशक्ती पनवेल सारख्या संघाला अजय अभिसारखे धडाकेबाज फलंदाज असताना देखील 26 धावसंख्येपर्यंतच मजल मारता येते. दोन्ही संघांना विनंती असेल की लवकरात लवकर सेकंड इनिंगचा खेळ चालू करायचा आहे. सहावा सामना लक्ष्मी रोड पुणे क्रिकेट संघ विरुद्ध कुलस्वामिनी क्रिकेट संघ. कृपया आल्याची नोंद द्या. कुलस्वामिनी क्रिकेट संघ. शिवशक्ती पनवेल संघाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तसेच मुलुंड संघाने आपली सलामीची फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे. शिवशक्ती 11 पनवेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शिवशक्ती पनवेल काय चर्चा असतील त्या मैदानात येऊन करायच्यात. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे.
तर बॉलिंग ट्रॅकवर अबी, गोपाळ, स्ट्राईक एंडला गोपाळ मोरे, नॉन स्ट्राईकला सुभाष पांडव आणि गोलंदाजी मार्कवर अबी. 27 धावांचं आव्हान असेल सुपर 11 मुलुंड संघाला आणि 27 धावा रोखण्याचं काम शिवशक्ती पनवेल. नक्कीच शिवशक्ती संघाला आव्हान कठीण असणार आहे, परंतु जर गोलंदाजी उत्कृष्ट पद्धतीची झाली तर नक्कीच सामन्याला कलाटणी मिळू शकते. दरम्यान पहिला चेंडू 10-12 पावलांचा रनअप. अबी पहिल्या चेंडूला सुरुवात. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू टाकतोय. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा, थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकला होता अभियानं. गोपाळ मात्र चुकतोय. गोपाळ निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून पहिलं. दुसरा बॉल यावेळी देखील बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न करतोय आणि निर्धाव चेंडूनं धावसंख्या स्थिरावते. 2 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या बिनबाद 0. तिसऱ्या चेंडूचा साठी तयार. 10-12 पावलांचा रनअप. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. सुरेख पद्धतीचा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकतोय. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 2, बिनबाद 2. कृपया कचरा कोणीही इकडे तिकडे मैदानात टाकू नये. पाण्याचे जार जिथे ठेवलेले आहेत तिथे कचरा बॅग लावलेले आहेत, त्यात मध्ये टाकायचं आहे. पहिल्या षटकातील चौथा चेंडू. 10-12 पावलांचा रनअप. पंचांच्या डाव्या बाजूने पार करून टाकलेला चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटकाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल मात्र गोपाळ मोरे सुभाष याला रोखतोय आणि 1 धावेवर समाधान मानतोय. 1 धावेच्या धावसंख्येनंतर धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या होते 3. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल अभियाची. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. यावेळी देखील सुरेख चेंडू टाकतोय. चेंडू निर्धाव जातोय. सुभाषला मात्र जखडून ठेवतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. नक्कीच दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलं अभिनं. सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यास तयार. हा देखील चेंडू सुरेख पद्धतीचा आहे, त्याला देखील सन्मान मिळतोय. मात्र येथे मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डच्या मदतीनं 4 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 7. नक्कीच उत्कृष्ट शतक टाकलं होतं, परंतु थोड्याशा खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा शेवटच्या चेंडूवर खर्च करतोय अभि आणि त्याचाच कुठेतरी फायदा सुपर 11 मुलुंड संघाला होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 7, बिनबाद 7. नक्कीच सावध सुरुवात सुपर 11 मुलुंड देखील करतोय. 27 धावसंख्येचा पाठलाग करताना डस्टबिन बॅग ठेवलेला आहे, तिथे कचरा टाका. पहिल्या कृपया षटकाच्या मैदानावर समाप्तीनंतर स्वच्छता ठेवा.
धावसंख्या होते 7. केळीच्या साली इकडे तिकडे टाकू नका. संघाकडून दुसरं कृपया डस्टबिन बॅग व ठेवलेलं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक त्याच्यात घेऊन येतोय. टाका. चहाची व्यवस्था केलेली बॉलर. आहे. चहाचे कप घेऊन तिथेच टाका. कृपया मैदानावर एकत्र बॉलर इकडे नेम. तिकडे कचरा फेकू नका. बॉलर नेम. बॉलर नेम. बॉलरचं नाव काय? हॅलो. यावेळी सुरेख फटका आहे आणि 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 11. सुपर 11 मुलुंड संघाने आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. पनवेल संघानं 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. यावेळी दुसरा चेंडू मात्र गोपाळला निर्धाव जातोय. नक्कीच निर्धाव चेंडूच्या धावसंख्येत स्थिर होते. धावसंख्या होते 11. संघाकडून दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं. बॉलरचं नाव काय? शुभम. तिसरा चेंडू. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि अजय कोणतीही चूक करत नाहीये. सुरेख झेल गोपाळ मोरे याच्या स्वरूपात. एकूण धावसंख्या 15. अप्रतिम असा चेंडू. संदेश ना. बॅट्समन संदेश. गावदेवी क्रिकेट संघातर्फे सगळ्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. वाईट चेंडू. धावसंख्या 16. परत वाईट चेंडू. ठाणे शाखेचे लुईस सर, कृपया त्यांनी त्यांचा सन्मान घ्यावा. त्याचा सन्मान करतील वैभव मादलेकर. कृपया फोटोग्राफर संदेश वेताळ यांनी त्वरित हजर राहावे. लुईस सर यांनी यांचा सन्मान स्वीकारावा. त्यांचे हार्दिक आभार. एकूण धावसंख्या झाली 18. इकडे गावदेवी इकडे चालू आहे.
आपल्याकडे भरपूर कमी आहे. संपूर्ण दिवसात अगदी फायनलपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. कमी कर, आवाज कमी कर. तिसरा षटक ना. ऑफ साईडला खेळलेला चेंडू आणि एक धावसंख्या पूर्ण. एकूण धावसंख्या 20. तिसरी ओव्हर आहे. कोण आहे ओव्हर? तिसरी ओव्हरला कोण आहे? तिसरी ओव्हर अभि. स्ट्राईकला आहेत पांडव. सुभाष पांडव यांचा सामना करतोय अभि यांचा सामना करतोय सुभाष पांडव. आणि हा ऑफ साईडला जबरदस्त बॉल तटवलेला आहे. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडले. 1-2. एकूण धावसंख्या झाली 23. संघाची तिसरी ओव्हर चालू आहे. वैयक्तिक पहिली. कोणाला वडापाव मिळाले नसतील तर कृपया स्टेजशी संपर्क साधावा. केल्याच्या साळी इकडे तिकडे टाकू नका. कृपया केल्याच्या साळी मैदानावर इतर तिथं फेकू नका. डस्टबिन बॅगचा वापर करा. ठाणे दुकानातील कोण जर नाश्ता करण्याचे बाकी राहिले असतील तर कृपया स्टेजशी संपर्क साधा. वाईट बॉलचा इशारा. इतर शाखेतील जर कोणाला वडापाव मिळाले नसतील तर कृपया स्टेजशी संपर्क साधा. बॉलिंग साठी तयार आहे तो अभि. 10-15 पावलांचा रनअप. बॅटिंग साठी तयार आहे सुभाष पांडव. आणि हा उत्कृष्ट बॉल अभि यांचा. आणि हा सुभाष पांडे यांनी जबरदस्त शॉट तटवलेला आहे. लेग साईडला खेळलेला चेंडू. 1 रन पूर्ण केलेला आहे. जिंकण्यासाठी एक धावेची गरज. एक ओव्हर बाकी आहे. बॅटिंग साठी तयार सुभाष पांडव. हा एक नावाजलेला फलंदाज आहे. 3. अप्रतिम असा ऑफसाईडला खेळलेला चेंडू. आणि मुलुंड संघ विजयी झालेला आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. गावदेवी क्रिकेट संघ ठाणे कृपया तयार रहा. दशावतार कल्याण विरुद्ध गावदेवी क्रिकेट बी. गावदेवी क्रिकेट संघ ठाणे बी.